छावा संघटनेची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. काल जे कुणबी प्रमाणपत्र आहेत ते लोकप्रतिनिधीचे रद्द व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर ते माझ्यासोबत आहेत. काही निवडी देखील झाल्या गेल्यात आजच्या तुमच्या बैठकीमध्ये. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जे कुणबी दाखले आहेत ते लोकप्रतिनिधीचे तर रद्द व्हायला सुरुवात झाली. तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, आज बीड इथे छावा संघटनेची मराठवाड्याची विभागाची बैठक बोलवली होती आणि मराठवाड्यातले 8 जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये सर्व जिल्हा प्रमुखांची फेरनिवड आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्यात प्रामुख्यानं बीडचे जिल्हा प्रमुख म्हणून अशोक अण्णा रोमन यांना पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि इतर 7 जिल्ह्यांच्या जिल्हा प्रमुखांना जबाबदारी दिलेली आहे. बीडमध्ये कोणकोणते प्रश्न आहेत? निवडी दरम्यान काही अशी चर्चा वगैरे झाली का? कारण की पीक विम्याचा प्रश्न आहे, तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावरून तुम्ही काही आंदोलन वगैरे असं काही करणार आहात? पुढच्या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड मोठं आंदोलन या मराठवाड्यातून उभं राहणार आहे. आत्ता तुम्हाला मी कुठल्या जिल्ह्यातून उभा राहील हे सांगणार नाही, परंतु मराठवाड्यातून शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आणि जनआंदोलन असेल ते आंदोलन आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून उभा करणार आहोत. मग तो कर्जमाफीचा विषय असेल, सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय असेल, त्याच्यानंतर पीक विम्याचा विषय असेल, बी बियाणाचा विषय असेल, बोगस खतांचा विषय असेल, ह्या सगळे विषय घेऊन शेतकऱ्यांचा एक मोठा रेटा सरकारच्या शासन दरबारी आम्ही उभा करणार आहोत. ताकदीचं आंदोलन नसणार आहे. जरांगे पाटलांची तुमची जवळपास किती मिनिट चर्चा झाली आणि नेमकी काय चर्चा झाली? नाही, बराच वेळ 1 तासभर आम्ही सोबत होतो. पाटलांनी 29 तारखेला आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली समाजाला. समाज ताकदीनं त्या 29 ऑगस्टला येणारही आहे. पाटील एकदम प्रामाणिकपणानं आणि एवढ्या शरीराला हाल अपेष्टा देऊन लढत आहेत, तर त्या आंदोलनाला किंवा त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं समाजाचं कर्तव्य. समाज ताकदीनं उभा राहतोय, वारंवार आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हे आंदोलन निर्णायक असणार आहे. आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर एकनाथ शिंदे साहेबावर कुठलीही टीका वगैरे केली नाही. मात्र ज्यावेळेस काल कुणबी दाखले रद्द व्हायला सुरुवात झाली लोकप्रतिनिधी, त्यावेळेस मात्र टीका पाहायला मिळाली. मात्र तुम्ही त्याकडे कसं पाहताय? अहो, एक लक्षात घ्या, सरकारनंच कुणबी नोंदी शोधल्या शिंदे समितीनं. त्यानंतर कुणबी नोंदी शोधल्याच्यानंतर कुणबी प्रमाणपत्र सर्टिफाईड करून तुम्ही प्रशासनाने दिलेले आहेत आणि पुन्हा तुम्हीच त्यांचे कॅन्सल करताय. म्हणजे कुठंतरी सरकारच्या दबावाखाली हे सगळं चाललं आहे का काय, असा संशय काल जरांगे पाटलांच्या मनात आला. आणि काही त्यांच्याकडे पुरावेसुद्धा पाटलांच्या समोर आल्यामुळं पाटलांनी मग शेवटी काम झालं आहे तर झालं, नाही झालं तर झालं, चूक झाले तर चूक झाले म्हणण्याची जी प्रवृत्ती आहे पाटलांची, ती तर समाजाला भावलेली आहे. समाजाच्या बाजूनं काम केलं तर एखाद्याचं कौतुकही की त्यांनी केलं आहे, समाजाच्या विरोधात काम केलं तर एखाद्याला मग एका पट्टीतसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळं मराठा समाजानं पूर्णपणानं पाटलावरती विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर बावनकुळे असतील किंवा भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांच्या बाबतीत ज्या वेळेस वक्तव्य आले त्यावेळेस जे चूक आहे ते चूक म्हणण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे. जे बरोबर आहे ते बरोबर म्हणून त्यांचं कौतुकही केलेलं आहे. खरं तर रोमन साहेब, तुम्हाला एक प्रश्न घेतो. काल ज्यावेळेस जरांगे पाटलांनी उपोषण करणार आहे अशी घोषणा केली, त्यानंतर जालन्याचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी असं देखील म्हटलं आहे की बऱ्याच काळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मार्गी लागला नाही. जे काही दिलं ते देवेंद्र फडणवीस यांनीच दिले. त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं पाहता? ठीक आहे ना, मग आज बराच काळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, त्या काळात ही आंदोलनं झाली, त्यांनी दिलं नाही म्हणून तुमच्या मागं लागलो. काय त्यांनी दिलं नाही म्हणून तर तुम्हाला लोकांनीच निवडून दिले सत्तेत, तुम्हाला त्याच्यामुळे बसवले समाजानं. आज 130-35च्या मेजॉरिटीनं तुम्ही आज भारतीय जनता पार्टी स्वतंत्र सत्तेत आहे आणि एवढी ताकद जर समाजानं तुम्हाला दिलेली असेल तर मग तुम्ही का समाजाचे प्रश्न नाही सोडवावे? तुम्ही मग आता पाठीमागं पवारसाहेबांनी दिलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं नाही, विलासरावांनी दिलं नाही, अशोकराव चव्हाणांनी दिलं नाही, वसंतदादा पाटलांनी दिलं नाही, अजून कोण ते शंकरराव चव्हाणांनी, हे तुम्हाला अधिकार नाही तो. ठीक आहे, आमचे नालायक होते म्हणून तुम्हाला बसविले, आता तुम्ही दिलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण चालू आहे आणि
सर्वसामान्यांमधून अशा देखील चर्चा पाहायला मिळतात की बीड जिल्हा 10 वर्षापासून आता एकदम पाठीमागं गेला आहे विकासापासून. मात्र आता छावा संघटनेची पुढली भूमिका काय असणार आहे, हे सध्या जातीपातीचं जे राजकारण चालू आहे, त्यावर नेमकी काय भूमिका असणार? विकासाचं आणि जातीपातीचा राजकारणाचा काय संबंध येतो? विकास कोण करायचा? जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विकास खेचून आणायचा आणि आपल्या भागाचा विकास करायचा. मग द्वेषापोटी जर तुम्ही एखाद्या गावाला इथे ह्या जातीचा समूह राहतो म्हणून तिथं जर निधी द्यायचा नसेल ठरवलं असेल तर मग त्याला जातीवाद म्हणला पाहिजे. माझं म्हणणं आहे इथल्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या डोक्यात जातीवाद आणू नका. तुमच्या डोक्यात असल्यामुळं समाजापर्यंत त्याचं विष जायला लागलं आहे. काय मराठा समाजानं कधीच कुठल्या जातीच्या विरोधात द्वेष ठेवला नाही, ममत्व ठेवलं नाही. त्याच्यामुळं मराठ्यांनी कधीही मोठ्या भावाची भूमिका घेतलेली आहे आजपर्यंत. आणि ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना अण्णासाहेब जावळे पाटलांचे आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचे पण अतिशय जवळचे संबंध राहिले. त्यांनी मराठा ओबीसींचा त्यावेळेसही आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडाजंगी व्हायची, पण तत्वाचा विषय होता. तुम्ही जर विषय एक बाजूला नेऊन तुमची जात तुम्हाला एकत्र करण्यासाठी जर तुम्ही आमच्या आरक्षणाचा जर विषय घेत तुमच्या अजेंड्यावर घेत असाल आणि विनाकारण 2 जातीत तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य करत असाल तर हे चुकीचं आहे. आणि तेढ त्याच्यामुळे तर वाढते. हे चाललंय जे जातीपातीचं राजकारण आहे, मग छावा संघटनेची भूमिका काय असणार? हे कमी प्रमाणामध्ये जातीपातीच्या तेढाच्या संदर्भात आम्ही कधीही कुठलंही समर्थन करणार नाही. मराठा समाज हा मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत घेत आलेला आहे आणि मराठी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर छावा संघटनेची पत्रकार परिषद पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं. आणि आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया बीड.